लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे आणि कदाचित मुलीच्या प्रेमापोटी आणि राजकारणासाठी तुम्ही तुमचे विचार बदललेत असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। दरम्यान बाहेरून आलेल्या सावित्रीमाई ज्योतिबांसोबत समाजकारणात उभ्या राहिल्या। बाहेरून आलेल्या येसुबाई आणि ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या असा दाखला देत म्हात्रे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधलाय। शीतल म्हात्रे यांच्याशी आपण थेट संवाद साधतोय आणि त्यामध्ये त्यांचं नेमकं म्हणणं काय ते समजून घेऊया। शीतल ताई, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण एकीकडे आपण बघतोय की हा राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीपर्यंत येतोय असं म्हणता येईल। नक्कीच कसं आहे की संघर्ष राजकारण हे आपल्या जागेवर असतं, परंतु नाती ही नेहमीच महत्वाची असतात। राजकारणात निवडणुका येतात आणि जातात, परंतु नाती ही मात्र आपल्याला आयुष्यभर सांभाळावी लागतात। प्रत्येक स्त्री हे वेगवेगळ्या नात्यांमधून जात असते। ती बहीण असते, ती मुलगी असते, ती आई असते आणि ती सून सुद्धा असते। आणि एका नात्याचा अपमान आपल्या मुलीसाठी, मुलीप्रमाणे असणाऱ्या सुनेचा अपमान करणं आणि ती बाहेरून आलेली आहे हे बोलणं, हे खरोखर सर्व महिला जातीला एक दुःख देणारे। कारण प्रत्येक महिला ही सून असते आणि जर त्या सासरच्या ठिकाणी ती अगदी साखरेसारखी विरघळून जाते आणि सासरच्या लोकांसाठी ती सतत काही काम करत असते, त्यांच्या कल्याणासाठी झगडत असते आणि तिला बाहेरून आलेलं असं बोलणं हे शरदचंद्र पवारजी सारख्या एका काय म्हणतात आपण जाणत्या राजकारणी व्यक्तीने हे बोलू नये असं मला वाटतं। कदाचित पुत्री प्रेम हे जास्त महत्वाचं त्यांना वाटलं असेल, कारण ही भूमी तुम्ही तशी प्रतिक्रिया आता या माध्यमातून मांडलेली आहे। धन्यवाद शीतल म्हात्रे, आता आपल्याला प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी या संदर्भात बोलताना सावित्रीमाईंच्या देखील उदाहरण दिलं। येसुबाई, ताराराणी या सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी याविषयी दिलेल्या आहेत। पण थेट